सावी स्पोर्ट्स संघाला विनंती आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सावी स्पोर्ट्स संघाला विनंती आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. टीसीसी कुचंबे संघाच्या सलामी वीरांना विनंती असेल आपण फलंदाजीसाठी कृपया मैदानात या. हॅलो आणि नितेश हॅलो 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 थँक्यू शिगवण सर. अतिशय चांगलं असं समालोचन तुम्ही केलेलं आहे. या पंचकृषीमध्ये नावाजलेलं असं समालोचन करतात आपल्या शिगवण सर आणि त्यांच्या समोर आपण इथे बोलणं म्हणजे आपल्याला जमणार नाही, तरी पण खूप प्रयत्न करून आपण बोलूया. तर आताचा चालू असणारा सामना सावी स्पोर्ट्स वर्सेस टीसीसी कोचांबे. अतिशय नावाजलेले दोन्ही संघ आपल्या मैदानामध्ये उतरलेले आहेत. अतिशय चांगला असं प्रकाश ज्योताच्या मध्ये एक चालू असणारा हा सामना आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. सावी स्पोर्ट्स आणि टीसीसी कोचांबे दोन्ही संघ झाली होती मॅच, त्यांच्यामध्ये विजेते संघ आहेत. आता बघूया कशी कामगिरी पार पाडतात. फलंदाजीसाठी आलेला आहे तो स्वतः शंकरशेठ जागुष्टे आणि त्याला साथ देण्यासाठी तो स्वतः कर्णधार परेश टाके. दालुशेठ तुम्हाला काय वाटतंय हा आता मॅच चालू आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार आता? कसं दोन्ही संघ काय एकमेकाला तुल्यबळ आहेत का? तुम्हाला असं काय वाटतंय? चांगली लढत पाहायला मिळेल या ठिकाणी आपल्या सर्व प्रेक्षकांना. आणि बॅट्समॅन आणि बॉलर पण मगाशी 2 विकेट काढल्या होत्या. असा एक महेंद्र असा एक चांगला बॉलर आहे. तेवढेच ताकदीचे दोन्ही ओपनर आहेत टीसीसी. येस नक्कीच बघूया आता शंकर काय करतोय. शंकर आपलं सर्वस्व पणाला लावेल. खरोखरच एक सोनं भेटलेलं आहे टीसीसी कुचांबे या संघाला. हे सोनं कोणाला भेटत नाही. एवढे 8 संघ वाट बघत आहेत. हे सोनं आम्हाला भेटू दे. आणि मी प्रदीपची खरंच पारख म्हणतो की हे सोनं तुम्हाला भेटलं. एक खरोखर तुम्ही लॉबी करून दाखवली टीसीसी संघाने की हे तुम्हाला सोनं भेटलं. आज तुम्हाला खरोखर ते चमकवून दाखवेल. आता बघूया काय करतोय तो महेश. पहिला चेंडू महेश याचा शंकर याला. बघूया काय करतोय शंकर. खरंच महादेव शंकर. आणि हा आणि एक 4 धावा मिळतात. त्याने इकडे मारते तिकडे मारते 4 धावा भेटणार. कसं पण काय करू दे. अतिशय चांगलाचा प्रयत्न असणार आहे टीसीसी कुचांबे कडून शंकर याचा. आणि 4 धावा मिळतात. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल ते आपल्याला सावी स्पोर्ट्स या संघाकडून. त्याचा कर्णधार असेल रोशन अपंगे आणि गोलंदाजी करतोय तो महेश रेमजी. पुढचा चेंडू महेशाचा आणि प्रयत्न पुन्हा एकदा 4 धावा. आणि तापलेला आहे तो शंकर. एवढा स्वतःचा धंदा लॉस करून आज इथे आलेला आहे. जीवावर आलेला आहे. शिमग्यात एवढा धंदा असतो पण टाकून अरे यायलाच पाहिजे काय. परेश म्हटला ये मजुरीचं बघू. आणि खरोखरच येऊन आपलं सर्वस्व पणाला लावणार आणि खरोखरच जिद्दीने बाजीगरपणा आपला इथं दाखवणार आहे आता तो शंकर जागुष्टे. आणि त्याला बघूया काय तो महेश. वाईट चेंडू आणि हा पुन्हा एकदा वाईट. शंकर उभा राहिला तर तुम्ही काहीच करू शकणार नाही. तुम्हाला प्रयत्न चांगले. तुम्ही हात जोडा आणि त्याला बॉलिंग करा. नाही तर हे चेटूक कोणला ऐकलेलं नाही गावात. ह्या पंचक्रोशीत हे चेटूक उभं राहिले की तुम्हाला काय ते प्रणित खरोखरच एक प्लेअर घेतला 5 सगळे 10 प्लेअर घेतल्यासारखे आहे. हो धाव संख्या झाली आहे. धाव संख्या सर सांगा. 3 चेंडू 12 धाव संख्या झाली आहे. ते चांगला फलंदाजी करतोय तो शंकर. बघा काय असेल तो निर्णय द्या. आणि बाद झाला तो शंकर. चांगली
आणि इमानदारीचं त्याने प्रदर्शन कधीच खेळताना दाखवलं नाही. सगळ्या सुकाय वाघजाय बिगजाय सगळ्या इकडे खोटे शपथी घेणारा एक नंबरचा. सुकाय शपथ नाही, वाघजाय शपथ नाही. आज कसा गेला स्वतःहून हार म्हणून आम्हाला माहित नाही. असू दे. आणि भाऊजीला समर्थन 2 मेवणे एकावर एक फ्री. पीके फायटर्स मध्ये बसलेत पण सगळं लक्ष आहे सगळ्या भाऊजींकडे. भाऊजी आज रेटून मारतील. आणि शंकरची जागा घेण्यासाठी आलेला तो आर्यन. असू दे, शंकरचा मनाचा मोठेपणा आहे, राग येत नाही. आपण काही बोलून जातो त्याला. आपला मित्र आहे तो. लाईव्ह असू दे, सर्वांना मजा घेऊ दे झोपेत. पुढचा चेंडू महेश याचा. ते चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आपल्याला. एक विनय जगदा एक चांगला असा क्षेत्ररक्षण करेल नक्कीच ह्या सावी स्पोर्ट्स कडून. अतिशय चांगला असा तो. आणि पुन्हा एकदा धक्का बसतोय तो टीसीसी कोचांबे या संघाला. बाद होतोय तो आर्यन. आर्यन एक चांगला असा खेळाडू होता आणि त्याची जागा येण्यासाठी आले तो तुषार. बघूया, दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ आहेत, काही होऊ शकतं. आणि टीसीसी कुचांबे मध्ये राकेश जागृती सारखं एक मोठंच नाव आहे. ते देखील एक चमत्कार तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल नंतर. आणि पुढची गोलंदाजी करण्यासाठी स्वतः कर्णधार रोशन अपंगे. अतिशय चांगला असा एक अनुभव आहे क्रिकेटचा ह्या अंडरम क्रिकेट स्पर्धेचा. आणि घाटकोपर मध्ये चालू असणाऱ्या मॅचेस मध्ये अतिशय चांगला असा अनुभव आहे, चांगला खेळाडू आहे. बघूया काय करतोय तो आपल्या संघासाठी. हो, चांगला असा प्रयत्न, तेवढंच चांगला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते विकास कदम याच्याकडून. विकास कदम एक चांगला असा क्षेत्ररक्षक आहे सावी स्पोर्ट्स मध्ये. बघूया पुढचा चेंडू रोशन अपंगे याचा. चांगली गोलंदाजी आहे, तेवढा चांगला असा ताळमेळ दिसतो तो सावी स्पोर्ट्स मध्ये. असू दे, आपण बाहेर बसून सपोर्ट करणार नक्कीच त्यांना. पुढचा चेंडू परेशला. परेश आता झालेली एक मॅच होती त्यामध्ये एक मॅन ऑफ द मॅच म्हणून परेश टाके याला दिला होता. तो परेश टाके अतिशय चांगला असा फलंदाज. हो, आणि त्याच्या परेशच्या बॅट मध्ये गेला 4 धावा. आणि केकेपीएलचं हे दुसरं वर्ष आहे. खरोखर आम्ही प्रयत्न केला होता 3 गावांनी एकत्र येऊन एक आपण स्पर्धा चांगल्या भरवूया. आणि पहिल्या वर्षी एवढ्या आम्ही काही सक्सेस झालो नाही, पण परेशच्या नियोजनात अतिशय चांगल्या अशा आम्ही ते स्पर्धा जिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 धाव मिळते. धावसंख्या टोटल 17. दुसरं षटक चालू आहे आणि संघाची धावसंख्या टीसीसी कुचांबे या संघाची 17. चांगला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ओमकार सुर्वे याच्याकडून. आणि तेवढंच चांगलं असं फलंदाजी. पुढचा चेंडू रोशन अपंगे याचा. बघूया काय करतो तो परेश. आणि हा झेल सुटलेला आहे तो. तेवढंच गच्चा असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. बघूया आपण आता. अतिशय चांगला असा इथे आपल्याला इथे आज स्पर्धा इथे पार पडतात. आपल्या केकेपीएल दुसरं पर्व तळवडे कुचांबे कुट्रे या 3 गावांच्या सर्व स्पर्धकांनी एकत्रित येऊन भरवलेली स्पर्धा आहे. अतिशय चांगली अशी. आणि आज तेवढं असं चांगलं असं इथे कुचांबे गावाने नियोजन केलंय. खरोखरच आम्ही तुमचं जेवढं आम्ही अपेक्षा केलं नव्हतं तेवढं तुम्ही इथे उत्तम नियोजन केलेलं आहे. खरोखरच तुमचे मनापासून आभार करा. एवढं चांगलं तुम्ही आम्हाला व्यासपीठ मैदान इथे खेळायला उपलब्ध करून दिलं. आम्हाला तर वाटेल आम्ही एवढं करू शकत नाही. पुढच्या वर्षी तुम्ही इथे पुढच्या वर्षी या वानखेडेला मॅच ठेवलात तरी पण चालेल आम्हाला. तुला काय वाटतं मैदानाबद्दल? एक चांगलं मैदान या ठिकाणी उपलब्ध केलंय. हो, आणि विकासकडे भेटलेला बॉल कधी सुटत नाही. खरोखर उत्तम कॉन्फिडन्स आहे तो विकास थेराडे याच्याकडे. आणि चांगला असा तो सावीला मिळाला एक फलंदाज आणि तेवढा चांगला क्षेत्ररक्षण आहे. आणि ही गोलंदाजी करण्यासाठी आता विकास कदम. आणि हा वाईट चेंडू. बघूया विकास
खेळाडूच्या जागेवरती आलाय तो विकास कदम गोलंदाजीसाठी. बघूया आणि काय करतो तो परेश. पुन्हा एकदा वाईट. धावसंख्या 21. आणि हा बाद होतोय. धक्का बसतो तो TCC कोचांबे या संघाला. रनआउट झाला तर तुषार काजवे त्याची जागा घेण्यासाठी आलेला तो प्रणित. प्रणित एक अतिशय चांगला असा एक ऑलराऊंडर प्लेअर आहे तो TCC कोचांबे या संघाकडे. आणि तेवढाच चांगलाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ते सावी स्पोर्ट्स कडून विकास कदम. अतिशय चांगली गोलंदाजी करतो तो विकास. आणि ह्या 2 धावा मिळतील. 4-4. चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळते परेश टाके यांच्याकडून. बघूया काय करतो तो. आपल्या संघाची धावसंख्या खरोखरच जर वाढवायची असेल तर त्यालाच उभं राहावं लागणार आहे ते मैदानामध्ये एक बाजू लावून. हे पुन्हा एकदा 4 धावा. अतिशय चांगली अशी धावसंख्या उभारली होती TCC कोचांबे या संघाने. संघाची धावसंख्या झाली होती आतापर्यंत 29. आणि पुन्हा एकदा 4 धावा. खरोखर विकासचा चांगला असा समाचार घेतलेला आहे. एक बॉलर कमी पडतो तो सावी स्पोर्ट्स मध्ये. खरोखरच त्याचा चांगला असा समाचार घेतलेला आहे तो परेश टाके यांनी. आता गोलंदाजीसाठी आलेला आहे तो बंटी अपंगे. तो देखील चांगला असा गोलंदाज आहे. बघूया काय करतोय तो. आणि आता फलंदाजी करणार आहे तो त्याला प्रणित टाके. हो आणि वाईट चेंडू. नो. काहीसा भितरलेला दिसतोय खरोखरच. आणि हा बाद झालेला आहे तो प्रणित. खरोखरच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळणार आहे आपल्याला विनय जगदाळे याच्याकडून. दुसरी काय करूनच शकत नाही तो. पण क्षेत्ररक्षण नक्कीच चांगलं करणार. आणि एक चांगला फलंदाज देखील आहे आपल्याला विनय जगदाळे. फलंदाजीसाठी येतो तो सोहम झगडे. तो देखील एक चांगला असा अनुभव आहे. चांगल्या अशी प्रॅक्टिस आहे त्याची. रोज ह्या मैदानामध्ये हे खेळणारे प्लेअर आहे TCC कोचांबे हा संघ. इथे रोज मैदानामध्ये ह्याच प्रॅक्टिस केला संघ आहे. तेवढाच चांगला असा अनुभव पाहायला मिळणार आहे आपल्याला ह्या TCC कोचांबे या संघाकडून. आणि पुढचा चेंडू चेंज होतोय आणि बाद होतोय तो परेश टाके. मोठा असा धक्का बसतो तो TCC कोचांबे या संघाला. आणि परेशची जागा घेण्यासाठी आता कोण येतोय बघूया. खरोखरच मोठा आणि चांगली अशी बंटीने गोलंदाजी करून आपल्या संघाला एक चांगलं असं एक बळ वाढवलेले. आणि ते जागा घेण्यासाठी सागर जगदाळे. अतिशय हा देखील एक चांगला असा प्लेअर आपल्याला TCC कोचांबे या संघाकडून पाहायला मिळेल. सागर एवढी चांगली गोलंदाजी करतोय तो बंटी अपंगे. चांगला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. हो आणि हा डेड बॉल. तेवढी साथ मिळते सावी स्पोर्ट्स या संघाला. हो आणि स्वतः संघाचे मालक अतिशय गचार असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय त्यांच्याकडून करण रामन यांच्याकडून. खरोखरच हे क्षेत्ररक्षण करायला पाहिजे होतं त्यांनी. हो तुम्हाला क्षेत्ररक्षण पाहायचं असेल तर खरोखर विनय जगदाळेकडे बघा. एक बॉल सोडल्यानंतर सोडूच शकत नाही तो. अतिशय चांगलं असं तेवढं क्षेत्ररक्षण असतं ते. आम्ही कुठे गावात खेळतो तेव्हा देखील चांगलं असं क्षेत्ररक्षण त्याचं पाहायला मिळतं ते विनय जगदाळे याचं. ओहो बॉल काही हा घे खाऊ आणि खा असं झालंय त्याचं. चांगलं असं फलंदाजी करतोय तो. प्रणितच्या जागेवरती येऊन सोहम झगडे एकच चांगला असा
हो. आणि ह्या 4 धावा. तेवढीच चांगले असते आपल्याला कामगिरी करताना पाहायला मिळते ते दोन्ही संघ. सामना कंटिन्यू चालू ठेवायचा आहे. आणि हा जरा आता बॅटिंग झाल्यानंतर तुम्ही एक रेश मारलीत तर बरं होईल. इथे आपले जे सर्व कोण असतील नियोजक त्यांनी एक रेश मारून घ्या, लाईन मारून घ्या, म्हणजे अंपायरला देखील प्रॉब्लेम येणार नाहीत. सामना धाव संख्या तुम्हाला मी आता सांगतो. आतापर्यंत असलेली धाव संख्या आहे मयूर. ओके ओके ओके, ह्या डिसिजन नंतर देणार आहेस. ओके. गोलंदाजांची कमी दिसते ती सावी स्पोर्ट्स या संघाकडून. अतिशय चांगलं असं फलंदाजी करून गेला तो सोहम. आणि धाव संख्या झाली आहे टोटल धाव संख्या 51 धावांची गरज ती सावी स्पोर्ट्स यांना. सावी स्पोर्ट्स मध्ये अतिशय चांगले असे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. विकास तिराडे असेल, त्याचप्रमाणे रोशन अपंगे असतील त्याची जागा घेण्यासाठी, नंतर विनय जगदाय असेल, त्याचप्रमाणे अजून 4-5 प्लेयर चांगले तुम्हाला एक फलंदाजी करताना दिसतील. तेवढीच चांगली अशी गोलंदाजी आपल्याला टीसीसी कुचांबे या संघाकडे पाहायला मिळेल. प्रणित टाके असेल, शंकर जागुष्टे, आर्यन टाके, त्याचप्रमाणे परेश करेल की माहित नाही, पण त्याची जागा घेण्यासाठी कोण येईल काय माहिती. पण 3 गोलंदाज अतिशय चांगले असे आपल्याला पाहायला मिळतील टीसीसी कुचांबे या संघाकडून. जिंकण्यासाठी 51 धावांची गरज आहे ती सावी स्पोर्ट्स यांना. खरोखर आता रोशन अपंगेला ही मॅच मनावर घेऊन खेळावी लागणार आहे. ती 4 षटकांमध्ये. माझ्या बाजूला येते पीके फायटर्सचे संघ मालक. खरोखरच आता ह्या 8 संघ मालकांपैकी एक दिलदार संघ मालक म्हणता येईल प्रकाश कवडे. खरोखरच आपल्या ह्या केकेपीएल म्हणजे आयपीएल समजणारे, जिकडे तिकडे पहावे तिकडे नांदगाव पासून त्यांचेच बॅनर दिसतात. पीके फायटर हौशी कलाकार आहेत प्रकाश कवडे. आणि तेवढेच चांगले हौशी कलाकार त्यांचे सगळे मिळाले, त्यांचे प्लेयर आहेत. प्रकाश कवडे बोलले जर माझ्या संघाने जर सगळं बाजी मारली तर पुढच्या वर्षी तुम्ही हाच संघ घेणार काय? हा कवडे, हा नक्कीच. जर 50,000 पॉइंट असतात तुमच्याकडे तर 50,000 कॅश घेऊन असली तरी पण तुम्ही घेऊ शकता. नक्कीच, थँक्यू. सामना चालू करून घ्यायचा आहे. फलंदाजी करण्यासाठी आले तो विकास तेराडे आणि रोशन अपंगे. अतिशय चांगलं असं इथे आपली कला दाखवताना चिराग चव्हाण. काही लोक म्हणतात काम नाही धंदा गाळभर दिंडा. अरे पण एवढा पोरगा आहे, कौशल्य त्याच्याकडे आहे, खरोखरच काही करू शकतो. तो होता म्हणून हे मैदान झालं, तो होता म्हणून या मॅच सक्सेस झाल्या. किती मनाचा मोठेपणा. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यासाठी चिरागचा. एवढा मनाचा मोठेपणा आहे भावाचा. म्हणतो मी बाहेर बसतो तुम्ही खेळा. आता मला पण बोलला भावा तुझा पाय बोललाय तू बाहेर बस. कच्चा लिंबू आम्ही 2 आहेच कोण पण असू दे. एखाद्याचे पाय पण चांगले असतात. आम्ही वाच होतो, आम्ही जिंकलो. आता बघूया हे काय करतायत. एखाद्याचे पाय पण असतात, खेळ नसला तर काय आलं काय कवडे तुमचे पण आहेत. मगाशी कुठे गेले ते? शाबास. उमे हातात तर सोडणार नाही, त्यात काही वाद नाही. परेशनी किती शोधून शोधून घेतला नाही, उमेश निकम नाव वाट बघून. हा हातात नाही. आणि 4 धावा. विकास तेराडी तापला, विषय संपला. चांगली अशी धाव संख्या पाहायला मिळते सावी स्पोर्ट्स कडून. बघूया आता
हे दोन प्लेयर जर मैदानामध्ये 4 ओव्हर राहिले तर खरोखर आणि अरे देवा हे कोण ग आणि हे पाठून कालवान उकाटलं आहे कालवान उकाटलं वाट्यावर मागणं उकारलं असं जे चांगलासा प्लेअर आहे विकास थिराडे एक आमच्या संघाची एक जबाबदारी असं जाऊ दे असं दे पण चांगलासा पुढच्या मॅचला खेळ त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो विन्या जगदाळे हे तापून आलाय ढोल तापून आलाय शिमग्याचे ढोल वाजणार 100% वाजणार ढोल भाऱ्यावर तापवलेला आहे जबरदस्त विन्या तापायचा आहे आणि इकडे चढवल्यावर चढायचं नाही हिसकाने काढून आउट होतील परत हो चारी बाजूला मारणार भाव आपला बस अतिशय चांगली कामगिरी पाहायला मिळाली विन्या ही मॅच जिंकायची आहे नंतरच काय तुला देणार ते नंतर सांगणार मॅच झाल्यानंतर हो ए दिल्या शंकर 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 पीछे आओ विठ्ठल अरे ते दिल्याला मारा त्याला साताऱ्यात जायचं आहे पेपाडी आणलीस काय हा कीपर चेंज केला कुठं गेला तो आता कुरकुरून बघा कसं अरे बॉलिंगला गेलाय माझा भाव ऍक्शन हिरो आता अंगावर घेणार नाही त्याची चूक काढणार आपली कधीच चूक काढणार नाही आयुष्य आपण म्हटले टंक कधी मारलास असं ते कर कंटिन्यू 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 पंचावन्न तुम्ही दबाव टाकू नका कोणी प्लेयरनी दबाव 55 वर टाकायचा नाही नो पुढचा चेंडू शंकर याचा बघूया काय करतो शंकर या मॅचचा खरोखर प्रेशर घेतलेलं आहे ते आविष्वाणी हा पुन्हा माझ्या रोचना पतीच्या बॅट मधून शंकरला घाणाघाती चौकार धाव संख्येत भर धाव संख्या वाढते धाव संख्या 20 एक चांगली अशी धाव संख्या उभी केलेली आहे ते दुसरं षटक चालू असताना दोन बॅट्समन अतिशय चांगले असे आहेत जर हे दोन राहिले तर काय जादू करू शकतात शंकर काम चालू रखना अपील करायला काय जात नाही पण आउट नाही चला विनय जगदाळे खरोखरच आपल्या संघाचं पारडं नक्कीच जड करेल पद्धतशीर पर्सनॅलिटी एकदम प्रोफेशनल ड्रेसिंग बेसिंग असते एकदम भावाची माझ्या ए दिल्याला गडबड करू नका कमी पैशात भेटलेला आहे काय तो साताऱ्यात नाही यायचा आहे कामधंदा टाकून हो आणि हा वाईट चेंडू शंकरला किती टेन्शन येतं एका चेंडूने खरोखर त्याच्यावर जबाबदारी तेवढीच आहे येणारच हो आणि हा 4 धावा मिळतात त्या गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते टीसीसी कुचांबे या संघाकडून आणि धाव संख्या 2 षटक समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली आहे ती फक्त 27 धावा झालेल्या आहेत त्या 27 स्पोर्ट्स हा बोलू कोण आता 27 खरोखर अतिशय चांगली अशी धाव संख्या जमा केलेली आहे ती 27 स्पोर्ट्स आणि
तिसरं षटक घेऊन आला तो आर्यन आर्यन टाके. हा देखील चांगलासा एक अनुभवी प्लेअर आहे तो टीसीसी. हो हो, आणि बाद झालेला मोठा धक्का बसतो. काहीच घाई करण्याची गरज नव्हती. जर दोघांनी तुम्ही एकत्र राहून जर खेळले असतात तर अतिशय चांगल्याशा धावा जमा झाल्या असतात. आपल्या पाठीमागे प्लेअर आहेत का फलंदाजी करण्यासाठी हे आपण पाहायला पाहिजे. करण रामा हो हो हो, रोशन अपंग एक असा आहे, जर कडवी झूल देणार तो उभा राहिला तर खरोखर मॅच सक्सेस करून दाखवणार तो रोशन अपंगे. आतापर्यंत बऱ्याचशा मॅच गाजवलेल्या आहेत त्या रोशन अपंगे यांनी. तो उभा राहिला म्हणजे मॅच खतम करण्यात काहीच टाइम लागणार नाही. तेवढं क्षेत्ररक्षण चेंज करतो शंकर. ऐका फक्त तुम्ही. पुढचा चेंडू आर्यन याचा आणि 4 धावा मिळत आहेत. धाव संख्येत भर होते. अतिशय चांगली अशी धाव संख्या जमा करतो तो रोशन. तेवढाच चांगला असा ताळमेळ पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. आर्यन गोलंदाजी करतोय. आर्यन टाके आणि हे बाद झालेले आहे. धाव करायची नसते जास्त आणि ही भारी पडते. आता रोशनची जागा घेण्यासाठी एकही चांगला असा फलंदाज पाठीमागे राहिला नाही. परंतु कोण काय सांगतायत ना, आडवे पट्ट्यावाला पण इथे बाजीगर होऊन जाईल. हा, शंकरचा आवाज वाढला. मला माहिती ना रोशन गेला ना, नाही तर मागाशी झाली होती कोंबडी. बरे माया, कुल्फी शॉट कुल्फी. कोणी कोणाला कमी समजायचं नाही. हे केकेपीएलचं आहे, कोणी मारू शकतो इथे. अरे 20,000 वाले अनसक्सेस झाले तिथे. 20,000 पॉइंट वाले, 20,000 पॉइंट वाले अनसक्सेस. आम्हाला वाटत बाप रे 20,000, बाप रे पेर फव गेली फव. अरे पुढच्या वर्षी कोण घेल काय तुम्हाला? अरे आमच्या 500 वाला बारा. महेश अतिशय चांगले असे फलंदाजी करतो तो महेश. आणि तेवढं चांगलं असं धाव संख्या मयूर 7 चेंडू 6 धावांची गरज. अतिशय चांगली अशी मॅच बनवते महेशाने. डाव्या हातान पण जादू आहे. डाव्या हातान मॅच मध्ये उभं राहायचंय तुम्ही. मॅच कुठे पण जाऊ शकते. मॅच ऑन आहे, लाईट ऑन आहे, तुम्ही पण ऑन आहात. अतिशय चांगलं असं ते आधी मॅच पार पडतात ते केकेपीएल च्या. आणि यानंतरचा सामना कोणाचा असेल तो सांगा शिगवण सर. यानंतरचा सामना दोस्ती बॉयज पीके फायटर्स. दोस्ती बॉयज आणि पीके फायटर्स या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. टॉस उडवण्यासाठी यायचं आहे. दोस्ती बॉयजचा कर्णधार आणि पीके फायटर्स. गोलंदाजी करण्यासाठी आला तो सागर जगदाई. बघूया महेश ने आता हे संघाचं सर्व महेश वर धुरा आहे ते बघूया काय करतो तो महेश रेमजे. हो असू दे काय कर. बाहेरून शिकू नका त्याला, माणूस कन्फ्युज होतो. ते दोघं खरोखरच करतील. त्यांना पण संघ विजयी करायचा आहे. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना काय करतो महेश रेमजे. गोलंदाजी करतोय तो सागर. एक मिनिट थांब. तो पाय हलवू नको तू. सोड ना. कशाला सोड. पोझिशन 5 बॉल 6 थांब जरा. उभा राहायचा. पुढचा चेंडू सागर याचा. बघूया काय करतो तो महेश. हो आणि ह्या 2 धावा मिळतात त्या
शंकर याच्या हातमधून अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते शंकर आता किती हा 4 धावांची गरज आहे ती सावी स्पोर्ट्स बरोबर आहे आता काही बॉल मारायला नव्हता तुला मागे थांब. पुढचा चेंडू सागर याचा बघूया काय करतो तो महेश अतिशय चांगली अशी रंगतदार अशी मॅच चालू आहे ओहो 3 चेंडू आणि 4 धावांची गरज 3 चेंडू आणि 4 धावांची गरज खरोखर अतिशय चांगला असा इथे होणारा सामना रंगतदार सामना TCC कुचांबे वर्सेस सावी स्पोर्ट्स कुचांबे ओहो आणि 4 धावा विजय झालेला संघ आहे तो सावी स्पोर्ट्स कोणी कोणाला कधीच कमी समजायचं नाही याचं एक उत्तम उदाहरण इथे पाहायला मिळालंय मला मी सर्वेमध्ये ऐकलेलं आहे की हा सावी स्पोर्ट्स संघ काय लेवलचा संघ आहे आणि विजय संघाला शुभेच्छा आणि यानंतरचा होणारा सामना आहे तो PK फायटर्स वर्सेस दीपक दोस्ती बॉयज PK फायटर या संघाने टॉच विन झाले आणि ते फर्स्ट